कोल्हापुरातील चंबुखडी परिसरातील पाण्याच्या टाकीतून रात्रभर लाखो लिटर पाणी वाया गेल्याचा प्रकार समोर आला आहे। टाकी ओव्हरफ्लो झाल्याने हे पाणी आजूबाजूच्या शेतात, रस्त्यावर, घरांच्या दारात तसेच काही घरांमध्येही घुसले आहे। रात्रभर वाया गेलेल्या पाण्यामुळे घरादारात पाणी साचून चिखल झाला असून नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। विशेष म्हणजे कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा 2 दिवस बंद असताना हा प्रकार घडल्याने महापालिका प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघड झाला आहे। दरम्यान महापालिकेच्या जल अभियंत्यांनी सांगितले की टाकीचा व्हॉल्व्ह अर्धवट उघडा राहिल्याने पाणी वाया गेले। आता व्हॉल्व्ह पूर्णपणे बंद करून पाणी पुरवठा थांबवण्यात आला आहे। माझं नाव आशिष गुजर, मी चिंतामणी पार्क येथील रहिवासी आहे। आमच्या घराच्या डाव्या बाजूला चंबुखडी पाण्याची टाकी आहे। त्यातून रात्री 12 वाजल्यापासून पाण्याचा सतत प्रवाह इतक्या फोर्समध्ये चालू आहे की माझ्या उजव्या हाताला जी राजगोल पानंद आहे त्या रस्त्याला साधारणपणे तो पाण्याचा प्रवाह 1 किलोमीटर अंतरापर्यंत गेलेला आहे। आणि राहुल माने नगरसेवक, माजी नगरसेवक यांच्या स्वखर्चातून केलेला तो रस्ता पूर्णपणे वाहून गेलेला आहे, खराब झालेला आहे। आणि ही जी कंडिशन आहे ही सतत चालू आहे आणि वॉटर सप्लाय अधिकाऱ्यांचं याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे। प्रशासनाला एवढीच विनंती आहे की त्यांनी याकडे त्वरित लक्ष घालून ही जी तात्पुरती डागडुजी आहे ही कायमची पूर्णपणे बंद करण्यात यावी।